जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरी हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय 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 राम जय 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 राम हरि जय जय हरि राम जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय राम सुंदर ते जान उभे विटेवरी रते जान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे हो करकटेवरी हे मोणिया तुळसी हार गळा कास पेतांबर तुळसी हार गळा कास पेतांबर करकटेवरी केवडिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची झाड तुळसी हार गळा कास पेतांबर तुळसी हार गळा कास पेतांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौसुभमणी कंठी कौसुभमणी कंठी कौसुभमणी कंठी कौसुभमणी विराजित तुळसी हार गळा कास पेतांबर तुळसी हार गळा कास पेतांबर कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची झाड तुळसी हार गळा कास पेतांबर तुळसी हार गळा कासे पेतांबर हो आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हो तुका म्हणे माझे की सर्व सुख तुका म्हणे माझे की सर्व सुख पाहिणा श्रीमुख आवडीले पाहिणा श्रीमुख आवडीले तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर पाहिना श्रीमुख
प्रेम आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा काचे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा काचे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर हो बार कुमार जय जय कुमार कुमार हरि विठो बार कुमाये जय कुमार कुमार जय विठो बार जय जय कुमार कुमार विठो बार कुमाये कुमार कुमार विठो बार कुमाये कुमार कुमार विठो बार कुमाये विठो बार कुमाये कुमार जय विठो बार कुमार कुमार बार कुमार 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 बार कुमाये कुमार कुमार बार कुमार कुमार राम कृष्ण हरी हरि हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय 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 राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरी जय जय राम हरि जय जय राम हरी हरी जय जय राम हरि जय जय राम हरी जय जय राम हरि जय जय राम जय रूप पाहता लोचनिया रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले सुख झाले सुख झाले ओ साधारे तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा सुख झाले सदारे सुख झाले साधने तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
सुकृताचे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल म्हणून विठ्ठल म्हणून विठ्ठल आवारे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवारी म्हणून विठ्ठल आवारी तो हा विठ्ठल बरवा हो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव परवा तो हा विठ्ठल बरवा हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा हो तो हा विठ्ठल बरवा हे सर्व सुखाचे आगर बाबर तुम्हारे वेवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाबर तुम्हारे वेवर तो हा विठ्ठल बरवा हो तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार हो जिंकावा संसार येणे नावे तरी शुर 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 जिंकावा संसार जिंकावा संसार हो जिंकावा संसार हो जिंकावा संसार येणे नावे तरी शुर येणे नावे तरी शुर नावे तरी शुर येणे नावे तरी शुर येणे नावे तरी शुर कायते बापुडे कायती बापुडे कायते बापुडे कायती बापुडे अहंकाराची गोडी वीर 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 अहंकाराची गोडी आपण ऐशाना
कायति बापुडे गिर अहंकाराची घोडी 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 तुका म्हणे जावे तुका म्हणे जावे तुका म्हणे जावे तुका म्हणे जावे सत कीर्तीने बरवे 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 सत कीर्तीने गिर कायति बापुडे गिर कायति बापुडे गिर कायति बापुडे कायति बापुडे गिर अहंकाराची घोडी 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 जय 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 विठोबा रखुमाये जय 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 विठोबा रखुमाये जय 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 विठोबा रखुमाये जय 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 विठोबा रखुमाये जय 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 विठोबा रखुमाये जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाये जय 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 विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये जिनका वा संसार 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 हो येणे नावे परीशुरा येणे नावे परीशुरा येर काग ते बामुडे येर काग ते बामुडे तेरे नावे तरीशूर तेरे नावे तरीशूर येर काय ते बापुडे येर काय ते बापुडे किर अहंकाराची खोडी किर अहंकाराची
येन काय श्री बापू विठ्ठल 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 निवृत्तीनाथ महाराज संत सोपान काका महाराज आदिशक्ती मुक्ताबाई महाराज एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज बोल रे बाई समर्थ की जय हिंदू धर्म कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी पण ऐशा नावे देव धरी जे तो भावे ईर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी तुका म्हणे जावे सतकीर्तीने बरवे येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताविया दुसरे चरण संताविया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुनाथ तुका काय माझी वाणी मानले संता सिरंजव चित्ता सिया पुलिया ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसभ्यत्मरूपा देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदास अवधार जो जे जयाचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते चोंद श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो आता महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरिकाय दातून मुनींद्रे समागती दिशंदमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजते जगस्फुरदिक प्रदेशं विदेन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं व्यासाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वशिष्ठाय नमो नमः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यं बोधं चिदानन्दं सद्गुरुं त्वं नमाम्यहं जय 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 साईनाथा पतितपावन कृपावंता तुझ्या पदी ठेवितो माथा आता अभय असू दे काय माझी वाणी मानिला संतासी काय माझी
संसार येणे नाबे तरी शूरयर काय ते बापुडी किरा अहंकाराची घोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ज्या महाकारण देहविधीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वच जण दराडे परिवाराशी संलग्नित झालेलो आहोत. 1 वर्षापूर्वी वैकुंठ सुखनिवासी कारभारी नारायण दराडे गुरुजी यांचं देहावसान झालं. देहावसान झाल्यानंतर देहाच्या उत्तरक्रिया ज्या असतात त्या उत्तरक्रियांचा जो विधी असतो ना, त्या विधीमधले 4 विधी महत्त्वाचे असतात आणि या 4 विधीमध्ये आजचा हा शेवटचा विधी आहे. यानंतर गेलेला जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याच्या या भूलोकावरती फक्त आठवणी शिल्लक राहतील. त्या जीवानं केलेलं कर्म, त्या जीवाने कर्मानुसार केलेलं कर्तव्य, या सर्वांचं कुठेतरी एक साठवणूक जी आहे ती साठवणूक तुमच्या आमच्या सर्वांच्या अंतःकरणात होत असते. आणि ती साठवणूक जी आहे ना, ती साठवणूक उदयाला आणण्याकरिता तसं पाहिलं तर आज आठवणीचा दिवस म्हणून याला पुण्यस्मरण म्हणतात, म्हणून याला पुण्यतिथी म्हणतात, म्हणून या दिवसाला पूर्णतिथी म्हणतात, म्हणून या दिवसाला श्राद्धविधी पण म्हणतात. अनेक अनुषंगानं, परंतु अर्थ मात्र एकच आहे की ज्या पवित्र आणि महान तिथीला जीव ज्या भगवंतापासून आला त्या भगवंताच्या चरणाशी लीन झाला, देवाचा होता देवाशी मिळाला, म्हणून ती पुण्यतिथी. विठ्ठल गुरुजींचा समृद्ध आणि मोठा परिवार, 1 मुलगा 5 मुली, या सर्वांचा संसार उभा करत असताना तसं पाहिलं तर गुरुजी ही एक उपमा अशी आहे की मुळात सांप्रत अध्यात्मामध्ये गुरु या शब्दालाच अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि अशा गुरुत्वाला पोहोचलेल्या प्राथमिक शाळेमध्ये आपली शिक्षकी कर्मबंधानुसार जी भगवंताने दिलेली एक जोड आहे, ती जोड जोडता जोडता आपल्या आयुष्याला परिपूर्ण बनवता बनवता गंगा भागीरथी वत्सलाबाई कारभारी दराडे यांच्याबरोबर संसार थाटला. आणि तो संसार थाटत असताना भाऊसाहेब कारभारी दराडे, अरुणाताई अर्जुन सानप, श्रीमती संध्याताई पुंडलिक आव्हाड, अश्विनीताई संभाजी फडकी, ज्यांच्या अनुषंगानं माझं या ठिकाणी येणं झालं, तसेच शैला माणिकताई माणिक सानप, रोहिणीताई अशोक आव्हाड, 5 मुली, 1 मुलगा, पुतणे, नातवंड, पतवंड, अशा परिपूर्ण परिवारामध्ये आपलं आयुष्य वेचत असताना 1 वर्षापूर्वी गुरुजी अकाली गेले. गेल्यानंतर साहजिकच परिवाराला त्यांची उणीव आहे. आजही जेव्हा जेव्हा काही असे प्रसंग येतील जीवनामध्ये तेव्हा त्यांचं असणं परिवाराला खूप मोलाचं होतं, परंतु त्यांचं नसणं ही खऱ्या अर्थानं उणीव त्यांना प्रकर्षाने जाणवते आहे. परंतु हा मृत्यूलोक आहे आणि मृत्यूलोकाच्या प्रत्येक गोष्टी तुमच्या आमच्यासाठी स्वीकारणं कर्मपात्र आहे. जीवन जगत असताना भलं आपण कर्म करू, भलं कर्माचा ठाव घेऊ, परंतु ते जीवन जगत असताना त्या कर्मानुबंधानुसार होणाऱ्या ज्या घटना आहेत ना, त्या सर्व घटना आपल्याला स्वीकाराव्या लागतात. लादल्या नाही जात, त्या स्वीकाराव्याच लागतात. आणि म्हणून या परिवाराला देखील गुरुजींचं जाणं आणि ते अतीव जे दुःख आहे ते स्वीकारावं लागले, यात तिळमात्र शंका नाही. पण आज न उद्या या मृत्यूलोकाचं एक वैशिष्ट्य आहे की या मृत्यूलोकामध्ये आलेला जीव हा जाणार आहे. फक्त त्याची तिथी वेळवार हा ज्याचा त्याच्या कर्माबंधानुसार प्रारब्धाने मिळालेलं आयुष्य, जगण्याकरिता मिळालेलं आयुष्य, कर्मामध्ये बांधलेलं आयुष्य, जेवढं मिळेल जगायला तेवढं जगून झाल्यानंतर जाणंही जाणं आहे. म्हणून आज न उद्या तुमचा आमचाही इहलोकीचा हा प्रवास संपणारा आहे. गुरुजींचा संपला, परंतु आपल्या आयुष्यामध्ये आपला संसार उभा करत असताना त्यांनी अनेक लहानी लहानी लेकरं घडवली की ज्या लेकरं घडवल्यांचा देखील खऱ्या अर्थानं संसार पूर्णत्वाला गेला. असा एक परिपूर्ण असणारा हा महात्मा आज आपल्यात नाही आहे. परंतु
त्यांचं जगणं, त्यांचं राहणं, त्यांचं वागणं या अनुषंगानं जगाशी त्यांचा बांधलेला जो ऋणानुबंध आहे ना, तो ऋणानुबंध जो आहे तो कधीही विसरता येत नाही. आणि म्हणून त्यांच्या आठवणी ज्या आहेत त्या सातत्यानं या त्यांच्या कर्मबंधानुसार आम्हाला जाणवत राहतील. म्हणून आजचा जो विधी आहे, यदनंतर विधी संपुष्टात जरी आले तरी आठवणी शिल्लक राहणार आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. मागे नाव राहतं हो, म्हणून अशी कीर्ती माणसाची मागं राहावी आणि माणसानं पुढे निघून जावं, तर जगानं मागं नाव घ्यावं. अशी परिपूर्ण असणारी जीवनाची प्रभा गुरुजींनी जगली. आणि ते आज आपल्यात नाहीत, परंतु परिवाराच्या वतीनं देहसाधार्म्य विधी ज्या आहेत त्या देहसाधार्म्य विधीच्या अनुषंगानं आजचा हा चौथा विधी आहे. नीट ऐकून घ्या. गुरुजींचं गुणानुकीर्तन, गुरुजींच्या आठवणी, गुरुजींचा या मृत्यूलोकाशी असणारा संबंध व्यक्त करताना ही जी कीर्तनाची सेवा आहे ना, ही कीर्तनाची सेवा तुमच्या आमच्या सर्वांच्या पुढील प्रवासाकरता नेमका आपण मार्ग क्रमावा याकरिता आहे. आणि अजून एक महत्त्वाचा विषय असा आहे की जर आपल्या जीवनाचं सार्थक आपण कसं करावं याचा निर्देश जर धरला, तर तो निर्देश ज्यांनी अनुभवला त्यांचे शब्द आपण आपल्या आयुष्यामध्ये आणावेत. आणि म्हणून आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता अनेक स्वानुभव असणाऱ्या अभंगातनं एक साजेसा अभंग मला व्यासपीठावर आल्यानंतर वाटला घ्यावासा. आणि तो अभंग तुकोबरायांचा आहे की ज्या तुकोबरायांनी तुमच्या आमच्या जीवनाला एक आध्यात्मिक झालर बसवण्याकरिता आपलं संतत्व खर्च केलं. त्या तुकोबरायांचा निर्देश तुमच्या आमच्यासाठी आहे, उपदेश आपल्यासाठीचा आहे. आणि त्या उपदेशात्मक वाणीतनं ते आम्हाला सांगतात की बाबांनो, आम्हाला संसार जिंकता आला पाहिजे, त्याच्यामध्ये खरं शूरत्व आहे, ते खरं शूरत्वाचं लक्षण आहे. परंतु संसाराकडं लोक लक्ष देत नाही, प्रपंचामध्ये मात्र ते गुंतून बसले आणि गुंतून बसल्यामुळे मला त्यांची कीव येते. अजून तुकोबराय असंही म्हणतात का थोडे लोक आहेत का, भरपूर पुष्कळ लोक आहेत की जी स्वतःच्या मीपणामध्ये डुबून गेलेली आहे. म्हणून आता तुम्ही सावध व्हा आणि तुम्ही एक संकल्प करा, पण ऐशा नावे देव धरी जे तो भावे. आता संकल्प करा, पण म्हणजे प्रतिज्ञा करा की त्या प्रतिज्ञाद्वारे तुम्हाला भगवंत आपलासा करता येईल. कारण दादांनो, आपलं जे जीवन आहे ना, त्या जीवनामध्ये जगून गेल्यानंतर फक्त सतकीर्ती शिल्लक राहते. चिरकाल टिकणारी कीर्ती, कीर्त्या दोन प्रकारच्या आहेत, एक सत्कीर्ती आणि एक दुर्कीर्ती. की ज्या दुर्कीर्तीमध्ये त्यानं वाईट वागणं समाज कधी मध्ये आठवेल. एखादा वाईट प्रसंग घडला किंवा एखादी घटना घडली तर त्याचा संदर्भ जोडण्याकरिता ते जोडून देतील. ते तसं नाही का ती व्यक्ती तसं जगली बरं का, सेम तसंच आज झालं. परंतु सत्कीर्ती ही अशी आहे की अनेक पिढ्या, अनेक युगाला एक महासंदेश देत असते. आणि म्हणून असं परिपूर्ण जीवन जो जीव जगेल त्या जीवाचा संसार जिंकल्यात जमा आहे, असं तुकोबरायांना निर्देशित करायचं आहे. विठ्ठल असो. हा झाला श्राद्ध विधीचा निमित्ताचा, कारणाचा खऱ्या अर्थानं गाभा. परंतु तसा जर विचार केला तर आपण आपल्याला समजून घेणं म्हणजे जीवन आहे. मी थोडासा वेगळ्या कोटीतला वक्ता आहे. आपण आपल्याला जर समजून घेतलं नाही तर आपल्या जीवनाला अर्थ काय आहे. आपण जग समजून घेतो, आपण व्यवहार समजून घेतो, आपण अशा कोणत्या गोष्टी नाहीत का त्या समजून नाही घेत. सर्व गोष्टी समजून घेतो, पण आपण आपल्याला समजून घेत नाही. जेव्हा आपण आपल्याला समजून घेऊ ना, मी खात्रीनं सांगतो समाज सुधारल्याशिवाय राहणार नाही. समजून घेणं म्हणजे समाज आहे. समाज हा समजूत जी आहे, समज जी आहे ना, ते आम्हाला पाजत असतो. आणि म्हणून ती समज पाजत असताना आपण आपल्याला जेव्हा समजून घेऊ, आपण आपल्याला जेव्हा ओळखू, तेव्हा जीवनाचा अर्थ आपल्याला शोधता येणार आहे. आज न उद्या आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. आयुष्य चाललंय हो, एक एक क्षण पुढे निघून चालला. घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आता
चेतन महाराज आपल्याला गायनाला वेळ नाही, कारण आपल्याला वेळ कमी आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला खूप काही सांगायचं पण आहे आणि तुमचा वेळ सुद्धा मोलाचा आहे. कारण एक ठराविक कालखंड असतो श्राद्ध विधीच्या कीर्तनामधला, का तो काटा ओलांडल्यानंतर तुमची काट्यावरली कसरत सुरू होते. कळलं ना? ती होऊ नये आणि संदेश महत्वाचा आहे. गजंभर कीर्तन ऐकण्यापेक्षा त्या कीर्तनातला एक सारभूत शब्द जरी जीवनात अंमलात आणला तरीही क्रांती व्हायला वेळ लागत नाही. विठ्ठल अतिशय सुंदर आणि गोड असं नियोजन या ठिकाणी दराडे परिवाराच्या वतीनं केलं गेलं. तसं पाहिलं तर गुरुजी जेव्हा निर्वाण झालं गुरुजींचं, तेव्हा दशक्रिया विधीच्याच वेळेस येणं होतं, परंतु त्यावेळेस मलाही वेळ एवढा नव्हता आणि तो राहिलेला जो दुरावा आहे तो दुरावा परत भरून काढण्याकरिता सरांनी मात्र यावेळेस आग्रह धरला आणि गोड असणाऱ्या या पौराणिक विविधतेने नटलेल्या आपल्या गावामध्ये माझं येणं झालं. परमश्रद्धेय परम आदरणीय भगवंताच्या पवित्र असणाऱ्या या भूमीमध्ये तसं पाहिलं तर कीर्तनाची सेवा करणं हे महत्भाग्य आहे का जिथं साक्षात गंगा प्रगट आहे. महान देवादिदेव भोलेनाथाचं मूळ अधिष्ठान आहे. सुदामदेवासारख्या महान असणाऱ्या संतांना या ठिकाणी अध्यात्माची आणि भक्तीची पायमळं रोवलेली आहेत. आमच्या विलास महाराजांसारखे, भोसले महाराजांसारखे महान महात्मे या गादीला पुढे चालवत आहे आणि म्हणून असं पवित्र आणि आध्यात्मिक किनाऱ्यानं परिपूर्ण सजलेलं अलंकृत झालेलं तुमचं हे गाव आणि त्या गावामध्ये गुरुजींसारख्या महात्म्याचं येणं व्हावं आणि त्यांनी आपलं जीवन जगत असताना एक उत्तम पद्धतीचं जीवन की समाजालाही मार्गदर्शक ठरावं असं त्यांनी जीवन जगावं. हे खरंच, कारण जीवनात येणं महत्वाचं आहे, परंतु येण्यामध्ये आपण कुठे येतो त्यालाही महत्व आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. कुठेही जन्म मिळणं उपयोग नाही हो. अशा ठिकाणी जन्म मिळावा का त्या ठिकाणच्या मातीने सुद्धा तुमच्या आमच्या जीवनाला परिपूर्ण बनवावं अशी ही नळवाडीची ही पवित्र भूमी आणि या भूमीमध्ये गुरुजींनी आपलं आयुष्य वेचत वेचत भगवंताचा खऱ्या अर्थानं ठाव घेतला आणि तो ठाव घेत असताना आज आठवणीचा हा दिवस आहे. त्यांनी केलेलं जे कर्म आहे त्या कर्माचा ऋणानुबंध जो आहे तो ऋणानुबंधाचा गुंतासुद्धा आपल्याला सोडवायचा असतो. कारण जीवात्म्याचं मूळ स्वरूप जे आहे त्या स्वरूपाशी तो गेला पाहिजे. मूळ जे स्वरूप आहे ते स्वरूप जर आपल्याला कळालं, आपलं मूळ स्वरूप काय, आपण देव या तत्वापासून आलो, देव या तत्वामध्ये विलीन व्हायचं आहे. म्हणून मूळ तत्वामध्ये विलीन होत असताना कर्माचा गुंता मागे शिल्लक न राहावा याकरिता परिवाराच्या वतीनं आजचा हा महाकारण देहविधी आहे. 4 विधी आहेत, नीट ऐका. आपला प्रत्येकाचा जो विधी आहे तो बघा. त्या 4 विधीमधला आजचा हा शेवटचा विधी आहे. बघा, जेव्हा आपण जातो तेव्हा आपला पहिला विधी होतो अंत्यविधी, दुसरा होतो रक्षाविधी, तिसरा होतो कारण देहविधी आणि आजचा होतो महाकारण देहविधी. पहिला जो विधी आहे त्या विधीतनं पुढच्या विधीपर्यंत जात असताना मागच्या विधीचा संकल्प तोडायचा असतो. त्या तोडत तोडत पुढे जायचं असतं. बघा, जेव्हा मी मरेल, तुम्हाला कोणाला मारित नाही, कारण माणसाला मरण गोड वाटत नाही, म्हणून तुम्हाला कोणालाच मारत नाही. मी माझंच प्रॅक्टिकल तुम्हाला समोर ठेवतो. समजा मी मेलो तर माझा पहिला विधी होईल अंत्यविधी. करावा लागतो का? करणं गरजेचं आहे का? करणं गरजेचं आहे. कारण हा देह नाशिवंत मळमूत्राचा मुळात हे निर्माण झालेलं मायवी शरीर जे आहे त्या निर्माण झालेल्या गोष्टी ह्या नाशिवंत आहेत. ज्ञानोबा असं म्हणतात की नाशिवंत स्वभावे म्हणून तू आज झुंजावे पंडोकुमारा. हे शरीर जात आगवे. शरीर नाशिवंत आहे म्हणून त्याला डिस्पोज करणं गरजेचं आहे, नाही तर याचा वास सुटतो बरं का. आज भले आपण खूप नटू, खूप थटू, खूप स्वतःला बनवू, साजू, काही करू, परंतु याच्यातलं ते गेल्यानंतर मात्र याचा उपयोग नाही. कारण हे नाशिवंत आहे. याच्यातनं 3.5 तासात डिस्पोज होण्याची प्रक्रिया आतमध्ये सुरू होते आणि हळूहळू
हे शरीर जे आहे ना त्या शरीरातनं दुर्गंधी यायला सुरुवात होते. ती दुर्गंधी यायच्या आत या शरीराला नष्ट केलं जातं, अग्नीच्या स्वाधीन केलं जातं. जरी अग्नीच्या स्वाधीन केलं, जरी हे ओली माती जळून गेली तरीही मागे एक तत्व शिल्लक राहतं. ते तत्व जे आहे ना ते आहे सूक्ष्म देहाचं तत्व. आणि ते सूक्ष्म देहाचे तत्व म्हणजे आपली राख आहे. ती राख आपण गोळा करून नदीत सोडून देतो तरीही एक तत्व शिल्लक राहील. वास्तविक देहाच्या संबंधानं काहीच शिल्लक नाही राहिलं. अंत्यविधीमध्ये अग्नीमध्ये आपल्याला समर्पित केलं गेलं. शिल्लक राहिलेली जी राखोडी होती ती पण फेकून दिली. तरी महाराज तुम्ही म्हणता अजून काय शिल्लक राहिलं. त्याचा अर्थ असा आहे का त्या जीवानं या मृत्यू लोकामध्ये 10 तत्वांद्वारे स्वानुभव घेतलेला आहे. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. या 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रियाद्वारे या जगताच्या व्यावहारिक जीवनाशी या जीवाचा संबंध आला तो त्या ठिकाणी तोडायचा आहे. म्हणून 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय मिळून 10 आणि त्या 10ची जी पूर्ण क्रिया आहे ती क्रिया म्हणजे 10वा. आणि तो 10वा झाल्यानंतर पुढे काय परत प्रश्न उपस्थित राहतो. आता झालं ना सर्व महाराज, तरी पण अजून शिल्लकच आहे का आमचं? हो. आता काय शिल्लक आहे? आता शिल्लक जे आहे ना त्याचं कारण सांगतो. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रियाद्वारे तयार केलेलं त्या जीवात्म्यानं स्वतःची जी संबंध आहेत, स्वतःच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा वासना आहेत ना, त्या वासने अनुरूप ह्या क्रिया जरी घडल्या 10 तरी एक गोष्टीनं त्यानं या जगाचा आभास जो आहे तो अनुभवलेला आहे. आणि तो एक गोष्ट जी आहे ना त्याला मन म्हणतात. काय? मन. सर्व मेलं पण मन मरेल का? मन मरत नाही. मग मन मरत नाही आणि मनाला चिटकून त्या वासना शिल्लक राहतात. म्हणून त्या जीवात्म्याचा 10वा झाल्यानंतर 13व्या दिवसापर्यंत तो जीवात्मा त्या मनाच्या भोवती असणारं वेष्टन जे आहे, आवरण जे आहे ना, ते आवरण घेऊन 13व्याच्या दिवशी पुढे निघतो. आणि पुढे निघाल्यानंतर दर महिन्याला आपण इकडं महिना घालतो आणि तो जीवात्मा त्या ठिकाणी हिशोब देतो केल्या कर्माचा. आणि कर्माचा हिशोब देत असताना काय होतं माहिती आहे का? आता मी तेलंगणाला कथेला होतो. कथेवरनं येत असताना माझी गाडी बॉर्डरवर अडवली. अडवल्यानंतर पोलीस माझ्यापाशी आले. ते मला म्हणाले कागदपत्र दाखवा. मी कागद दाखवले. ते म्हणाले लायसन आहे का? मी लायसन दाखवलं. कुठे ना कुठे आपण फसतोच. पण त्यांच्यामध्ये त्यांनी बरोबर फसवलं. ते कोणतं पोल्युशन सर्टिफिकेट आहे का? म्हणलं नाही. मग तुम्हाला दंड भरावा लागेल. म्हणलं किती? म्हणे 500 रुपये तर भरावाच लागेल. म्हणलं दंड भरला म्हणजे काय होईल? तुम्ही केलेला हा जो गुन्हा आहे ना तो माफ होईल. मग मी खिशातनं 500 रुपये काढले, रितसर पावती घेतली आणि पुढे आलो आणि विचार करू लागलो. जर एक दंड भरला तर केलेला गुन्हा माफ होतो, तर आपण गेल्यानंतर आपल्या कर्माभोवती आलेले अनेक पाप पुण्यात्मक जो संचय आहे तोही त्या ठिकाणी मोजला गेला असावा. आणि म्हणून तो जीवात्मा जो आहे ना तो महिन्याच्या वेळेस त्याचा हिशोब मोजला जातो. तू केलेलं कर्म, त्या कर्मानुसार परिणाम जे आहेत ते पापात्मक परिणाम आणि पुण्यात्मक परिणाम नीट लक्षात घ्या बरं का. आणि पापात्मक जर परिणाम जास्तीचे असेल तर पुण्यात्मक कर्म जे आहे त्या पुण्यात्मक कर्माचा संचय त्या ठिकाणी खर्च केला जातो. आणि खर्च केल्यानंतर ते अकाउंट क्लोज केलं जातं, ते अकाउंट बंद केलं जातं. परत पुढचा असं करत करत 11 महिन्याचा प्रवास तो जीवात्मा तिथपर्यंत पोहोचतो. तरीही त्याच्या जीवनामध्ये जर त्याला जीवन जगत असताना ते जगून गेलेलं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये पापच जास्त असेल आणि पुण्य जर सरून गेलं, संपून गेलं, तर मग काय करायचं? त्यासाठी आजचं हे सिस्टम आहे. आजच्या दिवसाला केलेलं जेवढं पुण्यात्मक कर्म आहे, मग ज्ञानदान असो, अन्नदान असो, वस्त्रदान असो, या सर्व गोष्टी ज्या केल्या जातील ना त्याचा थेट सप्लाय जो आहे ना तो तिथे पोहोचतो. तुम्ही म्हणताल कसा पोहोचेल महाराज? इथं केलेलं पाकिट महाराजांचं भरलं आणि त्याचं पुण्य तिथं कसं पोहोचलं? मोकळंच बोलतो. कसं पोहोचलं हे बघा. भगवंताच्या भक्तीचं केलेलं उपादान जे आहे ना त्याचं काही ना काही संचय होतो. तो संचय परंतु तिथे कसा जातो याचं उत्तर तुम्हाला सांगतो. हल्ली विज्ञानवादी लोक आहेत, विज्ञानाशी संलग्नित लोक आहेत. 1-2 वर्षापूर्वी 3 लाख किलोमीटर अंतरावर आपण यान उतरवलं होतं, बरोबर आहे का? भारताचं यान चंद्रावर गेलं होतं. मला एक सांगा, वायरी कोणत्या होत्या? नाही, काहीच नव्हतं. बेंगलोर सारख्या एका ठिकाणी एका खोलीमध्ये ती वॉर रूम बनवली आणि इथून त्या यानाला संचालित केलं गेलं, नियंत्रित केलं गेलं.
आणि ते यान अलगद त्या ठिकाणी उतरवलं गेलं. मध्ये कोणताही तसा पाहिला तर कोणताही रस्ता नाही, काही वायरी नाही, दोऱ्या नाही, काही संबंध नाही, तरी यान तिथे का उतरलं? याचं कारण असं आहे, या ठिकाणी बसवलेलं मशीन आणि त्या ठिकाणी बसवलेलं मशीन, त्या मशीनच्या जो संबंध आहे ना, तो संबंध या वायुमंडलामधून तो जोडला गेला. आणि तो जोडल्या गेल्यानंतर इकडलं मशीन इथून कमांड दिली का ते तिथं कार्य करू लागलं. हे जसं विज्ञानात आहे ना, याच्यापेक्षा ईश्वराची शक्ती टेक्नॉलॉजी पुढे अजून इथं केलेलं कर्म ते तिथं पोहोचू शकतं. जसं विज्ञान आज करू राहिलं, परंतु विज्ञानाच्या पुढे अध्यात्म हजारो पटीनं. माझे एक मित्र आहेत महाडचे, ते अमेरिकेला गेले, फ्लोरिडाला आहेत ते, आणि तिथनं मला ते कॉल करतात. माणसं लांब गेले का जवळचे माणसं, इकडले माणसं जवळचे वाटतात त्यांना. कारण तिकडं मित्र नाही, परिवार नाही, कोणी करमायला नाही, ते कायम व्हिडिओ कॉल करतं. मला त्या दिवशी कॉल केला आणि कॉल करून ते बोलायला लागले. आणि बोलायला लागल्यानंतर तिथलं मला ते दृश्य दाखवत होते. मला दृश्य दाखवत असताना मी असा मोबाईल धरून बोलत होतो. माझी बायको आली मोबाईलमध्ये डोकायला आणि म्हणाली, कोण आहे? म्हणलं असं. आणि ती मला म्हणू लागली, कसं विज्ञान पुढे गेलं बघा, अमेरिकेतली माणसं, तिथलं वातावरण इथं दिसतंय. म्हणलं हे काहीच नाही, याच्यापेक्षा आमचं अध्यात्म खूप पुढं आहे. ती म्हणाली, कसं? मला सांगतो बस. तिला म्हणलं, तू खंडोबा चरित्र वाचलं का? खंडोबाचं चरित्र आपण एवढं नाही वाचत. बघा, त्या खंडोबाचं म्हणजे मल्हारी मार्तंडानं, खंडोबानं आपल्या पत्नीशी संवाद साधता यावा म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंध साधला होता, कॉन्टॅक्ट केलं होतं. आठवतं की नाही? आहे ना त्या गांगाळ्यामध्ये? ते तिथं बघायचे, ते समातेला तिथं दर्शन व्हायचं आणि इकडून ते बोलायचे. ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नाही का हो? टेक्नॉलॉजी जरी आज इथे असेल तरी अध्यात्म किती पुढे आहे? अध्यात्माचा ठावच लागू शकत नाही. तुम्ही एक विचार करा, आता आम्ही एअरपोर्टपासून आलो, ते विमान उचलायला, हवेत जायला आणि हवेतलं खाली यायला 4 किलोमीटरची धावपट्टी आहे. पण आमची टेक्नॉलॉजी अध्यात्माची एवढी पुढे होती, विमानाला फक्त म्हणायचं खाली ये, ते खाली यायचं, माणसं बसायचं, चल वर, ते वर जायचं. सांगा टेक्नॉलॉजी कोणती पुढे आहे? तरीही विज्ञानवादी लोक म्हणतात, नाही हो महाराज, आजचं विज्ञान हेच सत्य आहे. बरोबर, सत्य आहे. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही लाखो करोडो अब्जाची मशिनरी आणताल एखाद्या माणसाची ऑपरेशन करायला, एखाद्यावर ट्रीटमेंट करायला, एखाद्याला मशिनीमध्ये घालून बसवशाल, परंतु त्याच्यामधलं जे चैतन्य आहे ते चैतन्य थांबवण्याची क्षमता विज्ञानात आहे का? असेल तर तुमच्या पुढे मी लोटांगण घालून आजपासून कीर्तन सोडून देऊ. ते आत्मतत्व जे आहे ना, ते आत्मतत्व विज्ञानाला सुद्धा सापडलं नाही. म्हणून परेच्या पलीकडे असणारा भगवंत आणि त्या भगवंताचं मूळ सूत्र या मृत्यूलोकाशी कनेक्टिंग आहे. तो भगवंत तिथनं सूत्र संचालित करीतो, तिथून हे सॅम्पल पाठवितो. त्याने एक सॅम्पल पाठवलं, विकास महाराज गायकवाड, हे सॅम्पल त्यानं इथं पाठवलं. परंतु याला संचालित करण्याचं काम कोण करतोय? तो ईश्वर करतोय. देता देवविता, नेता नेवविता, तिथे याची सत्ता काय आहे? सर्व संचालित करणारा तो आहे. म्हणून त्याच्या स्वाधीन जर आपण जीवन जगलो तर आपल्या जीवनाला आपण समजून घेऊ. परंतु ही भूमिका आपण समजून घेत नाही. मी कुठे होतो? मुद्द्याचं बोलतो. मन जे आहे ना, त्या मनाला पुढे पाप आणि पुण्य या बॅलन्समध्ये मोजलं जातं. म्हणून जेवढं पुण्याचं गाठोडं त्या जीवात्म्यापर्यंत जाईल, जेवढं पुण्य त्या जीवात्म्याला मिळेल, तेवढं तो जीवात्मा जो आहे तो ईश्वराच्या मूळ गाभ्यामध्ये जातो आणि भगवंताशी समरस होतो, वेगळा राहत नाही. तू का म्हणे होती, तू का म्हणे होती, तू का म्हणे होती, तुझी माझी
तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती. देवाच्या स्वरूपामध्ये देवाचं तत्व जाऊन मिळालं, वेगळं राहिलं नाही. अगदी तसं आजचा हा विषय आहे. आज जीवात्म्याचा भगवंताच्या मूळ कोशामध्ये प्रवेश आहे. गुरुजी आज ईश्वराच्या मूळ संदर्भाशी एकरूप होणार आहे आणि म्हणून त्या देवाच्या मूळ संदर्भाशी एकरूप होत असताना आज खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली व्यक्त करणं एवढंच आपल्या हातात आहे. आणि म्हणून आजच्या विधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जीवाचा गुंता या मृत्यूलोकाशी सुटतो आणि तो सुटल्यानंतर तो जीवात्मा खऱ्या अर्थानं देवाचा होतो. म्हणून या मृत्यूलोकामध्ये तुम्हा आम्हाला देवानं ईश्वरानं पाठवलं आणि जे पाठवलं ते पाठवल्यानंतर देवाला काय अपेक्षित आहे आणि मी काय करत आहे याचा थोडासा विचार करत चला. कारण देवाला काय अपेक्षित आहे तसा जर विचार केला तर देवाला अपेक्षित आहे आपल्याकडनं की आपण ईश्वराचे कायम संबंधित राहावं, कायम त्यांच्या संपर्कात, देवाच्या संपर्कात राहावं. परंतु जीव मात्र स्वतःचा अनुभव घेत असताना, जीव स्वतःचं जीवन जगत असताना त्याच्यावर कुठेतरी असा गंज चढतो आणि त्या गंजामध्ये तो देवाच्या मूळ तत्वाला विसरून जातो आणि आपलं आयुष्य जगतो. आता आयुष्य जगण्यामध्ये पण खूप फरक आहे. थोडंसं नीट ध्यान देऊ नाही का. पूर्वीच्या काळामध्ये बाबा तुमच्या एक 25-30 वर्ष मागे जातो मी. 1990चा काळ झाला आणि त्या 1990च्या काळामध्ये एखादी व्यक्ती जर वारली आणि त्याच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला आपण जर गेलो तर त्यावेळेस असं करायचं, ते व्यक्ती वारल्यानंतर लगेच कुठेतरी प्रेसचं दुकान बघायचं आणि तिथनं कार्ड छापून आणायचे. बरोबर की नाही. छोटे छोटे कार्ड असायचे आणि त्या कार्डामध्ये उल्लेख असायचा. कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की आमचे वडील नामे, त्यांचं नाव, त्यांना दिनांक, या वारी इतक्या वाजता काय झाली. मला तेवढाच शब्द पाहिजे. कोणती आज्ञा झाली? देवाज्ञा झाली. त्यांना देवाची आज्ञा झाली, ते आज आपल्यात नाही. त्यांचा दशी क्रियाविधी अशा अशा ठिकाणी ह्या वेळेला होणार आहे. सदर प्रसंगी फलाण्या फलाण्या महाराजांचं प्रवचन कीर्तन होणार आहे. दुःखांकित मग सारे खालची भावकी गावकी असेल ती. मला सांगायचं एक आहे, देवाज्ञा झाली, देवाची आज्ञा झाली. मला एक सांगा, देवाच्या आज्ञेनं मरण येतं का देहाच्या आज्ञेनं मरण येतं? देहाच्या. ताईमाय हो, तुम्ही तरी सांगावं. मला काय उत्तर सापडे ना. तुम्ही नका सांगू, कारण त्या निवांत बसलेल्या असतात घरी, त्यांना वेळ भरपूर असतो म्हणून त्यांना विचारतो. तुम्हाला काय कर्म करता करता देवाची आज्ञा होती का देहाची? आज उत्तरच नाही आपल्याकडे. देवाची आज्ञा होणं म्हणजे नेमकं काय? देवाच्या इच्छेनं मरण येणं. आलं का लक्षात? देवाच्या इच्छेनं, देवानं बोलावलं तर तेव्हा जाणं. आज देवाच्या बोलावण्यानं माणसं जातात का? आपण होऊन जातात. इथनं गाडीवर निघाला, नांदूर शिंगोट्याला गेला आणि तिथून शिन्नरला जात असताना ट्रक खाली हा घुसला. आज्ञा देवाची होती का? लगेच हे चर्चा करतात, नाही नाही भरून आलं होतं त्याचं, त्याची वेळ तो तिथे गेला मरायला. कशाला भरून आलं होतं? कशाचं भरून आलं? अरे तो हाताने मेला. देवाचा आणि त्याचा संबंधच नाहीये. मरायचं असेल तर देवाच्या आज्ञेनं मरा, देहाच्या आज्ञेनं नको. आता देहाच्या आज्ञेनं मरण काय आहे हे सांगतो म्हणजे तुम्हाला तुमचा गोंधळ संपून जाईल. देहाची आज्ञाने मरण येणं म्हणजे याच्यामध्ये बिघाड होईल. 3.5 हाताचा देह आहे. याचं मार्केट व्हॅल्यू जे आहे ना 48.5 करोड रुपये. किती? तुम्ही कीर्तन ऐकू राहिले ना, कीर्तन किती रुपयाचं साधन घेऊन ऐकतायत माहिती आहे का? 48.5 करोड रुपयाचा देह घेऊन कीर्तन ऐकतायत तुम्ही सर्व. साधे का तुम्ही? एवढा अनमोल देह दिला तरी देवाच्या समोर, देवा आम्हाला तू काय दिलं नाही असं देवानं उठावून कानसोळ जडा. हा देह कशाला दिला? 48.5 करोड अनमोल आहे. हा देह दिला. याच्यामध्ये बिघाड होणं म्हणजे याच्यामध्ये काही आजार जडणं, काही व्याधी जडणं, त्या व्याधीद्वारे शरीर निष्क्रिय होणं. भागवतामध्ये 30,000 आजार सांगितले. किती? कोरोनाचा नंबर 950. 974वा नंबर आहे कोरोनाचा, कोविडचा. अजून भरपूर यायचे. अजून एक झप्पक झप्पक आजार आला बघा युगांडामध्ये. माणसं असे नाचू राहिले आता.
आजारच नाचायचा आहे असा, आपाप नाचायला लागतं माणूस. हे कशाचे परिणाम? हे डीजे बिजेवर नाचल्याचे परिणाम. देव म्हणाला चला हा एक शॅम्पल पाठवून देऊ काय. याने येणारे आजार बघा, याच्यामध्ये जे आजार आहेत त्या आजाराचं कारण आहे हल्ली. पूर्वी एक 50 वर्षापूर्वी 1000 माणसामध्ये 2 लोकांना हृदयविकाराचा झटका यायचा. किती? आज 1000 माणसामध्ये 140 लोकांना हृदयविकाराचा झटका आहे. मग देवानं आयुष्य कमी केलं का आपलं? याची कारणं शोधा. मी कीर्तन सोडून बोलतोय कारण आता हे कीर्तनात देव संतन तो उपदेश सांगायचा विषयच नाही राहिला. तुम्ही अनमोल आहात, तुम्ही तुमच्या परिवारासाठी खूप अनमोल आहात. तुम्ही जगले तर परिवार जगेल, जर तुम्ही गेले ना तर लहानी लेकरं. परवा मी एका दशक्रिया विधीला गेलो, पिंडदान करणारा जो मुलगा आहे ना तो पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यातनं खळखळ पाणी आलं. 4 वर्षाचा मुलगा पिंडदान करीत होता बापाचं. किती भयानक अवस्था आहे. मग याच्यामध्ये तुम्ही म्हणा देवानं आयुष्यच तेवढं दिलं होतं. अरे त्यानं आयुष्यभर दारू ढोसलीन मेलं ती, देवाचा काय दोष आहे? त्याला हे जपता नाही आलं, लिव्हर गेलं त्याचं, स्वादुपिंड खराब झाला, दारू पिल्यामुळे गेला, आणि देवाचा काय दोष? तुम्हाला जे हातात दिलं, मला एक सांगा, आपल्या हातात गाडी का आपण गाडीच्या हातात पाहिजे? आणि आपण गाडीच्या हातात गेलो तर लागला फोटो, भावपूर्ण श्रद्धांजली, मनी होती एवढी चास, तुम्ही नाही दिसत म्हणून झालो मी उदास, चारोळ्याला येऊन मोकळे हो. विचार करा, याच्यामध्ये बिघाड होऊन येणारे मृत्यू, आणि याच्यामध्ये बिघाड का होतो याची कारणं पण शोधा. हे बघा, हे इंजिन आहे, समजून घ्या भाऊ दादा हो तुम्ही, तायमाय हो तुम्ही पण, हे इंजिन आहे. या इंजिनाला तुम्ही जसं इंधन पुरवाल तसं हे काम करणार. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, याला प्रमाण आहे. साधू संतांचा विचाराचा गाभा आहे. साधू संत असं म्हणतात, युक्त आहार विहार, योग्य आहार घ्या, विहार करा, फिरले पाहिजे, खाल्लं तर फिरलंही पाहिजे ना, म्हणून जिरत नाही. 100 मध्ये 40 लोकांना ऍसिडिटी आहे. आज भयानक प्रॉब्लेम आहे का? कारण याचं कॅलरीज जळत नाही शरीरातल्या. अन्न खाल्लं ना, ते अन्न पचवायला शरीर तेवढं वर्किंग पण झालं पाहिजे ना. इंधन जळेल केव्हा? चाकं फिरेल तेव्हा. मग फिरलं पाहिजे. त्याकरता जुनी लोकांचा हिशोब करा. एक आता मी वर्ष श्राद्धाला होतो आमच्या गावाच्या जवळ, 104 वर्ष जगली म्हातारी. मी अचंबित झालो. मग मी त्यांच्या मुलालाच बोलवलं आणि सांगितलं, त्यांचं मला हिस्ट्री बघायची आहे. डॉक्टर जशी हिस्ट्री घेतो तशी यायची वेळ आली मला. आणि मग मी हिस्ट्री घेतल्यानंतर अचंबित झालो. म्हातारी दिवस उगवायच्या वेळेस 2 भाकरी खायची बाजरीच्या. शेतात जायची, 12 वाजता बरोबर म्हातारीला भाकर लागायची. बरोबर संध्याकाळी दिवस मावळायच्या आत म्हातारी परत जेवण करायची. 104 वर्ष वय होतं म्हातारीचं. फक्त पाठ वाकलेली होती, नजर, दात, कान सुद्धा सर्व शाबीत होत. कशामुळे? काही खाता हो.
हॅलो, एक पिझ्झा पाठवा. अरे खाणं आहे का? ए लेकरा आहे हो. पिढी नादी लागली नाही बापा खुशाल. तो ना बर्गरच खातो नसता. अरे बर्नळ होऊन जाईल त्याचं. बर्गर खाल्ला तर बर्नळ नाही होणार, मग काय होणार? तुम्ही तुमच्या लेकरांना तुम्ही स्वतः कुमकुवत झाले. तुम्हाला म्हणून सांगतो, आता आम्ही येता येता आम्हाला भरपूर कोबी लागला. काय मग कोबीच आहे ना, कोबीची शेती खूप आहे. त्या कोबीला ना आळाई पडते, मध्ये किडी लागते, बरोबर आहे ना. त्याच्याकरता काय आहे, शेतकरी आहे ना आपला, शेवटी तर बिचाऱ्याला कसवायची शेती, परिवार चालवायचा. मग ते काय करतं, कृषी सेवा केंद्रात जातं, म्हणतं कोबी, ते औषध देतात, आंतरप्रवाही औषधं आहेत विषारी. ते सांगतात पंपाला 15 मिली. किती? 15. हा घरी येतो, पंप पाठीवर घेतो आणि औषध कालवायला शेतावर जातो, बांधावर बसतो, पंप भरायच्या वेळेस बाटली फोडतो. प्रमाण किती करतो? 30. 2 दिवसात कीड गेली पाहिजे. संगमनेरचं मार्केट आहे, भाव मिळाला पाहिजे. सध्या मार्केट जास्त आहे, कोबीचा पैसा झाला पाहिजे आणि कीड मेली पाहिजे, आळई मेली पाहिजे. मला सांगा, मारलेलं औषध कशावर पडलं? कोबीवर, पानावर पडलं. ते औषध शोषून घेतलं, ते कुठं गेलं? त्या पानाच्या आतमध्ये गेलं, बरोबर. कोबी तुम्ही तोडला, मार्केटमध्ये गेला, मार्केटचा कोबी बाजारात आला, बाजारातला कोबी तुम्ही घेतला, घरी आले, कापला, त्याची भाजी केली, तो प्लेटमध्ये ठेवला, चपाती बरोबर खाल्ला. कोबी कुठे गेला? आत गेला, त्याच्यातलं विष आत गेलं. मध्ये डाएट प्रक्रिया सुरू झाली आणि प्रक्रिया सुरू होत असताना अन्नाचे पाचक रस जे आहेत ना, ते रक्ताकडे पास होतात. ते विषाचे कण सुद्धा, विषाचं एक गुणधर्म सांगतो शरीरातल्या, पचणारं विष खाली जातं, न पचणारं विष रक्तात मिसळतं. आणि ते विष जे आहे ना, ते रक्तात मिसळलं आणि संबंध शरीरामध्ये ते रक्ताभिसारण क्रिया व्हायला लागली, ते शरीरामध्ये रक्त फिरायला लागलं. सर्वात घाटाचा रोड कुठे आहे? घाटाचा मध्ये. हे कशाला विचारता आम्हाला सांगा, याला किती दिले, त्याच्याकडून किती घ्यायचे, याचं वावर किती काढायचं, त्याचं किती कापायचं, हेच आहे आमच्या डोक्यात. सर्वात घाटाचा रोड इथे आहे हृदयात. अतिशय गुंतागुंत आहे रक्तवाहिन्यांची. आणि ते वळणावरती रक्त फिरत असताना ना, ते विषाचे कण सुद्धा त्याला लागूनच त्या रक्तामध्ये मिसळलेले असतात आणि ते कडेला कुठेतरी एका ठिकाणी जाऊन थांबतात. दुसरा एक त्याचा बांधभाऊ येतो, दुसरा कण येतो, तो त्याला चिटकतो. चिटकत 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 गेले. लगेच आमच्यासारखे येणार. अतिशय दुःखद अंतकरणाने सांगावंसं वाटतं आज की भाऊ आपल्यात आज नाही आहेत. कालच मला आम्ही चहाच्या दुकानावर एकत्र होतो. खूप मितभाषी स्वभाव होता, परंतु देवगतीपुढे कोणाचं चालत नाही हे म्हणतात त्यांच्या माईक डोक्यात घाल. दोष कुणाचा? आपला का देवाचा? त्यानं सांगितलं याला जपा, हे जपा, हे अतिशय मौल्यवान आहे, याला तुम्ही जपले तर आहे. मला एक सांगा, देहाच्या आज्ञेनं मृत्यू येतो. आज प्रमाण वाढले त्याचं कमाल आहे. 14-14, 15-15 वर्षाच्या मुलांना हृदयविकाराचा झटका यावा. कधी आपण जागे होणार? तुम्ही आया, तुमच्या पाया पडतो. थंडीचे दिवस आहे, तुम्ही तुमचे लेकर तुम्ही याला ते रोबोट कसे असतात तसे बनवून ठेवले ते पोरं. त्यांच्या हातात म्हणजे, पायात म्हणजे, गुगली स्वेटर, मुस्काट्यांसोबत. अरे या वातावरणाचा सन्मान कधी येणार त्यांचा? रोगप्रतिकारक शक्ती वाढेल का त्यांच्या? आमच्या आईवडिलांनी आम्हाला थंडीमध्ये तांगाळून दिलं बाहेर उड्या अंगाने, आम्हाला काहीच नाही झालं. आपण काय करता? पुढे पुरं मैदानी खेळ खेळता का? कबड्डी खो खो खेळता का? दिले मोबाईल हातात त्यांच्या, चीड ती चीड. तुम्ही तुमची पुढची पिढी बर्बाद करता. जेव्हा पुढची पिढी बर्बाद होईल ना, तेव्हा तुमचे फोटो असतील, तेव्हा तुम्ही नसणार आहे मला माहितीये, तेव्हा तुमच्या फोटोवर असे शेल फेकणारे ती लेकरं, कारण तुम्ही जागृत नाही झाला. कधी व्हायचा विचार? शरीराच्या व्याधीमुळे येणारे आजार जे आहेत ना, त्याचं प्रमाण खूप वाढतंय. शरीराला जपा आणि
औषधं विषारी पिकं घेऊन विषारी औषधानं फवारलेली पिकं करू नका, विषारी औषधाची अन्न खाऊ नका की त्या अन्वये तुम्हाला अपाय होईल. नीट सांगतो, कीर्तन सोडून बोलतोय, पण नाही बोलू तर काय करू. असो दुसरा एक प्रकार आहे अपघाताने येणारा मृत्यू. अपघाताने येणारा मृत्यू जो आहे तो सुद्धा असाच आहे, देवाच्या आज्ञेचा नाही, ईश्वर प्रमाणित नाहीये, परंतु याचा मृत्यू झाला. हे कॅपेबल झालेलं नाही, शरीराचा घात झाला, आत्मा निघून गेला. तिसरा प्रकार आहे आत्महत्या. लोक आत्महत्या पण करतात, बरोबर आहे का नाही. काही लोकांच्या विचारी झालं तर मला नाही जगायचं, मेल्यानंतर याला का देवापाशी जाग आहे का? नाही. आयुष्य शिल्लक आहे तरी हा मेला. अपघाताने आत्महत्येचा मृत्यू, काहींचा मर्डर होतं. हे मृत्यू आहेत ना, हे देवाच्या कारणे नाही, देवाच्या आज्ञेचे मृत्यू पत्करा. आणि देवाच्या आज्ञेचे मृत्यू केव्हा येतात? आज शास्त्र असं सांगतं की तुम्ही पौर्णिमेचे 1000 चंद्र जेव्हा बघाल आणि त्या बघितल्यानंतर येणारा जो मृत्यू आहे तो देव आज्ञेचा मृत्यू आहे. मग 1000 चंद्र पाहिजे म्हणजे किती वर्ष आयुष्य? 82 वर्ष आयुष्य कमीत कमी. किती? 80च्या पुढे गेले पाहिजे तेव्हा मला तुम्ही मेले ना, मी खात्रीने सांगतो तुम्हाला मोक्ष गॅरंटेड लिहून देतो. फक्त 80च्या पुढे जाऊन दाखव. तुम्हाला तुमचं ऍडमिशन करायला मी ते दिलं, पण जगेल कोण? गॅरंटी आहे, शाश्वती आहे. सरासरी आयुमान 67 वर्ष झाला. सरासरी 67 वर्ष भारताचं. 67च्या पुढे कोणी जायला तयार नाही. कसं व्हायचं आपलं, कसं जीवन जगणार? आणि हे जीवन जगणं म्हणजे बिघडलेल्या तुमच्या आमच्या जीवन व्यवस्था आहे, या व्यवस्थेचा विचार करा. निव्वळ आम्ही सुशिक्षित झालो म्हणून जगू नका, आम्ही सुव्यवस्थेत किती बसलो याचा विचार करा. आणि अजून एक महत्वाचं सांगतो, हे सर्व करण्याकरता पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती आणि एकत्र लोक जेवायला बसायचे सर्व घरात आणि हसून खेळून जेवायचे. आता राहिली का एकत्र कुटुंब पद्धती? आवडलं का? तुम्हाला आवडतं का? लग्न झालं 2-4-6 महिने झाले का? अहो सांगायचं तुम्हाला वेगळे निघा वेगळे निघोणी संसार बघा. आपलं पाल्याचं पप्पा पाल्याची मम्मी बाल्यावाली ताबायची पण जेवायला बसले संध्याकाळी निवड होतं बघा. निवड होतं झाले. हे काय मेंटॅलिटी खराब झाली. 24 तास मोबाईल मध्ये उठले तुम्ही. मनस्थिती आपली बॅलन्स मध्ये जायला आली. आनंदाच्या उकळ्या फुकायला विचारच तसे राहिले नाही. मग या सर्वांचा विचार तुम्ही कधी करणार? आणि आनंदाचा विचार जर करायचा असेल तर आनंदाचा कंद जो आहे ना त्याच्याकडे जा. आणि आनंदाचा कंद जो आहे ना तो भगवंत आहे. तुमचं आमचं स्वरूप आनंद कंद आहे. मनुष्य देहाचे नित्याय सच्चिदानंद पदवी घे एवढा अधिकार कृपावरूपणे दिलं. सच्चिदानंद स्वरूपामध्ये जर जायचं असेल तर आपली मनस्थिती आनंदी ठेवा. आणि मनस्थिती आनंदी ठेवायची असेल तर साधू संतांचे विचार आहे का एकदम आनंदी राहा. बघा आपल्याकडे काही घडलं तर आपण विचलित होतो, डिस्टर्ब होतो. काहीच मेंटॅलिटी आपली ठीक राहत नाही. हे माझ्या विरोधात घडलं, हे असं घडलं तसं घडलं. पण अध्यात्म असं सांगतं की जेही तुझ्या आयुष्यात घडतंय ना त्याचा आतमध्ये प्रवेश त्या गोष्टीचा होऊ देऊ नको. तू आनंदी दर्शन. तू फक्त काय कर देवाचे
स्पर्धेनं काय होतं? माणूस गती घेतो. नीट विचार करा, स्पर्धेनं माणूस गती घेतो. आणि गतीचं काय माहिती का? PWDचे नियम पाहिले का तुम्ही? PWD खात्याचे नियम. अति घाई संकटात चित्तविचलित अपघात, गती आली अपघात झाला. स्पर्धा म्हणजे मी मोठा मी मोठा मी मोठा, त्याच्या पाठीमागं कोण लागलं होतं? विकायला विचार करू नका, मी मोठा हे ठरवण्याकरिता कोण मागं लागलं होतं? गौरव. बरोबर आहे का? गौरव माझं देणार नाही. आज तुझ्या अग्रभागावर जेवढी जागा आहे ना तेवढी सुद्धा देणार नाही ना. कोण येते? गौरव. साडेचा हक्क पण म्हणतो नाही, आपलाच वाटा आहे त्याच्या. व्यक्ती होती, नाव नाही सांगत, प्रेमाचे संबंध होते माझे. आणि ती व्यक्ती कायम मी जेव्हा भेटायला जायचो ते शेतातच राहायचे बा. आणि शेतात राहायचे, शेतातही पुढं मध्ये नव्हते राहत, पांढऱ्याच्या काळाला काय त्यांचं चालूच पावड्यात. तेव्हा आता माझा परिचय जास्त असल्यामुळे मग म्हाताऱ्याच्या मुलानं मला फोन केला, बाबा तारीख घेऊन घ्या. बाबा गेले पुन्हा पावले कधी म्हणे असं असतं. पण महाराज काय, बाबा शिवल्याशिवाय प्रवचन आठवायचे नाही. बाबा पावणे 9ला प्रवचन सुरू झालं, पावणे 10 वाजले, काहीच नाही. कावळ्याची लांब फिरायचे. त्या मुलाला मी हात केला, म्हणलं अरे काय शिवाला म्हणजे घेऊ कावळ नाही. 12 वाजता चालू, पण माझा म्हातारा कावळा सुरू. मग मी विचार केला, या म्हाताऱ्याला मी पूर्ण आयुष्यभर पाहिजे. मग माझ्या लक्षात आलं त्याच्या लग्नामध्ये त्याला आहे ना, लग्नात पावडं भेटलं होतं. पावडं ताटाचं ते पावडं झिजून झिजून बोल झालं. एवढा एवढा ताणावं त्याला मला ते पावडं आणून घेऊन दिलं. त्याच्याही लक्षात आलं, हो ते पावडं आणलं घेऊनच तिथं पिंडा पाहिजे. तरी कावळा शिवाना त्या पोरला इकडे बोलवलं, इकडे काय तिथं जाऊन बोल, तुमची परंपरा पुढे नेईल. गेला तो तिथे, दादा काळजी करू नका, तुमची परंपरा पुढे नेईल एवढं म्हणत आणि हातात वळलं पिंड. याचं गोल त्याचं गोल, त्यात जुने सातबारे बघायचं मला खूप आवडले. अजून पण बघा ते जुने तलाठी हातामध्ये यायची ते, त्याच्यात त्यांना गोल गोल वर्तुळ जेवढे गोल गोल येणार ती त्यांची झालेली प्रॉपर्टी, तुमची काय होणार आहे? या गोल मध्ये आकडे आहेत ना, ते त्यांची फेरमध्ये जा, तुम्हाला त्यांची नावं गावं कळेल. या नीट वस्तून आपलं म्हणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं सुद्धा राहिलं झालं नाही. पण आपलं काय ठरवलं? काहीच नाही. गतीच्या मागे लागले, गती झाली का अपघात झाला हो. आणि हा जर टाळायचा असेल तर आपल्याला जीवन कळायला पाहिजे. मला एक सांगा, तुम्हाला परत यायचंय का इथं? कोणाला यायचं? फॉर्म भरून घेतो महाराज, फॉर्म गाडी दे ना, भरून घ्या. ज्यांना ज्यांना रिटर्न यायचंय, पण तुम्हाला रिटर्न इथं या जन्मात मनुष्य जन्मात यायला 184चा फेरा आहे. किडे मुंगे डुकर कुत्रे पत्र जेवढे जीव आहे तेवढ्या जीवदशा भोगाव्या लागतील, मग परत इथे यावं लागेल. आणि हे खूप दुःखदायक आहे जीवनामध्ये. परत जीवनाला परत मनुष्य जन्म नको. जिथनं आपण आलो ना त्या देवाच्या सानिध्यात जाऊन एकरूप होणं, याला मर्दानगी, याला खरं जिंकणं म्हणून. संसार किती केला, किती मिळवला, किती कमावून ठेवला तरी तो मागेच राहून जाणार आहे. पैसा अडका धन दौलत जे आहे कमावलेलं तुम्ही ते सर्व मागे आहे, परंतु तुम्ही देव आणि तुमचा देव, तुम्ही देवाचे तुमचा देव हे संबंध ज्यानं प्रस्थापित केले ना, मी खात्रीने सांगतो त्यानं जन्म मरणाचा हा फेरा संपवला. आणि ज्याने जन्म मरणाचा फेरा संपवला तो या मृत्यू लोकाच्या भूमीमध्ये जिंकलेला आहे, असं तुकोबराय पहिल्या चरणात सांगतो. जिंकावा संसार, जिंकावा संसार, जिंकावा संसार, जिंकावा संसार, हो जिंकावा संसार, जिंकावा संसार, जिंकावा
जिंकावा संसार जिंकावा जिंकावा संसार जिंकावा संसार हो जिंकावा संसार जिंकावा संसार हो जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार जिंकावा संसार तेने नवे तरी शूर तेने नवे तरी शूर नवे तरी शूर तेने नवे तरी शूर येने नवे तरी शूर नवे तरी शूर नवे तरी शूर काय देवा पुढे काय देवा पुढे बापुडे काय देवा पुढे 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 विठोबा रखो माये जय विठोबा रखो ओ विठोबा रखो माई विठोबा रखो माई जय विठोबा रखो माई हो हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखो माई जय जय विठोबा रखो माई हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखो माई जय जय विठोबा रखो माई ओ हरि जय जय हो विठोबा रखो माई जय जय विठोबा रखो माई वैकुंठाहून रथच आला आपल्याला हार घालतो आहे आनंद वाटला काहीतरी वेगळं पण आहे असं पण करता येतं नटवलं तसं नटता येतं कीर्तनाचे ने नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे हे नामच नाही पापाचे ऐसे केले इथेच हा आनंद मिळू शकतो असो आपल्या जीवनातला हा संसार जन्मरूपी मरण जे आहे ते टाळणं हा खरा संसार आहे तुम्ही आपण जो करतोय ना कोणता माझ्या घरात गोकुळ झालं मन आनंदानं जशी अमृताची धार माझा सोन्याचा संसार राजा राणीचा धर्म हा संसार
संसार अपेक्षित नाही संतांना, हा प्रपंच आहे, हा किती केला तरी होत नाही. पण संसार म्हणजे जन्म आणि मरण, आणि हे जन्म आणि मरण हे जिंकता आलं पाहिजे. आणि हे जिंकण्याचं लक्षण शूरत्वाचं लक्षण आहे. मग हे जिंकेल माणूस केव्हा, याचं एकच कारण आहे, जेव्हा मी संसार जिंकला पाहिजे अशी मनात आतुरता निर्माण होईल, तेव्हा काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन करा समाधान चित्त माझे. आणि जेव्हा त्या संतांना तुम्ही शरण जाताल, तेव्हा ते संत तुम्हाला आम्हाला याच्यातनं बाहेर काढतील संसारातून. तेव्हा तुम्हा आम्हाला सांगतील का हे सर्व खोटं आहे, संसार हा सर्व खोटा आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार गारुड्याचा खेळासारखा संसार आहे. आज आहे उद्या नाही आहे. आणि याच्यात तुम्ही जर स्वतःला अडकून बसला तर जग हे फक्त तुमच्याकडं अपेक्षेने पाहतं, परंतु हे जग आपलं नाही आहे, कोणी कुणाचं नाही, कोणीच नाही. मग अशा वेळेस आपण नेमकं कोणाकडे जावं, त्या संतांकडं. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ते आपल्याला खऱ्या सुखाचं सोलीव सुखाचं भांडार उघडं करून देतील. ईश्वराचं मूळ दर्शन आपल्या जीवनात घडेल. आणि जेव्हा ईश्वराचं दर्शन घडेल तेव्हा अमृत जयाचं फिके पुढे पुढे काहीही मिळवण्याचं कमवण्याचं शिल्लक राहणार नाही. देव भेटला पाहिजे. आता कुंभमेळा चालू आहे ना, आता आमची चर्चा झाली, तुम्हीच म्हणत होते प्रयागराजला, बरोबर आहे का नाही. तिथे आता सोशल मीडियामुळे आपण जवळ कनेक्ट आहोत. तिथे बघा अनेक अनेक महाधनाढ्य अब्जाधीश करोडो लक्षाधीश जे आहेत ना, सारं सोडून तिथं येऊन एकरूप झाले. त्यांना जाऊन विचारा याच्यात काय दम आहे, काहीच नाही. अरे कागदाचा खेळवा, किती किती काय खरं आहे त्याचं. त्यांनी ठरवलं तर त्याच्यात किंमत आहे, त्यांनी नाही ठरवलं तर आठवा तुम्ही 8 नोव्हेंबर 2016 रात्रीचे 8 वाजले होते. टी व्ही चालू केला तुम्ही आणि टी व्हीवर एक महात्मा आला आणि म्हणाला, मेरे प्यारे देशवासियों, आज रात 12 बजे से 1000 और 500 की नोट लीगल टेंडर नाही रही. झालं ना खेळ. काय घेऊन बसले त्या कागदाचं. बरं ते कागद लागतात का जीवन जगायला. जीवन जगायला आनंद लागतो, आनंद. पैसा लागत नाही, उपभोगा करता पैसा आहे, परंतु पैसा हा आनंद विकत देऊ शकत नाही. आणि आनंद जर हवा असेल तर फक्त संत आणि भगवंत या दोनच गोष्टीकडे आनंद आहे. आणि म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये संत आणि भगवंत एकत्र आले, मी खात्रीनं सांगतो आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपण शूर झालात, खऱ्या अर्थानं आपण बलवान झालात, खऱ्या अर्थानं आपण परिपूर्ण झालास. म्हणून तुकोबरायांना हे अपेक्षित आहे. म्हणून ते म्हणतात जिंकावा संसार, संसार जिंका. हा नाही देवापाशी जायचा संसार जिंका, येणे नावे तरी शूर. खरं ते नाव आहे, ते शूरत्वाचं मूळ लक्षण आहे, परंतु लोक मात्र त्यात नाही आहेत. आणि म्हणून मला खंत वाटते, तुकोबराय म्हणता येर काय येते बापुडी, मला किव येते. बापुडी हा शब्द किव येण्याचा आहे. संतांना आपली किव आली. काय करावं यांना. केर अहंकाराची घोडी. फक्त अहंकार आहे. कसला. म्हणत मी माझं, मी माझं. कोणाचं आहे, कोणाचे हे घर आधी, कोणाचा आत्माराम त्याचं तोची जाणे. मी तू विचार विवेक शोधणे. अहो काहीच नाही आपलं इथं. किती वाटतंय आपल्याला आपलं आहे, परंतु नाही. आपण गेल्यानंतर काहीच आपलं नाही आहे. एक म्हातारी होती आमची गावाच्या पलीकडं, कायम जायचो यायचो. 6.5 फूट उंची होती, 35 तोळे अंगावर सोनं होतं म्हातारीच्या. किती मावशी आहे हो, नीट आहे का. किती 35 तोळे. आणि म्हातारी पण अशी होती ना, कायम 24 तास ते अंगावर सोनं घालून झोपायची. मी म्हणलं आजी रांची वस्ती, भाऊ हाय तर आनंद घेऊ दे, मेल्यावर काय माहिलं. असं बोलून गेली म्हातारी. गेली ना. गेल्यानंतर मला सकाळी फोन आला, आजी गेली. मी टपकन शिर्डीला गेलो, एक चांगला हार घेतला. म्हणलं म्हातारीला टाकावं. जात 10:30 झाले. पांघोळ घालून म्हातारीला पातळ बितळ नेसून म्हातारी दर्शनासाठी तिथं पडलेली होती. मी गेलो हार घालायला आणि पाहिलं तर गळा रिकामा. मी म्हणलं कसं. पण तो म्हातारीचा नातू होता, तो जास्त हातावर आहे माझ्या. म्हणलं खरे आजी किती वाजता वारली रे. मी डायरेक्ट नाही विचारलं त्याला. म्हणे बाबा खरं सांगू. म्हणलं हा आजी ना रात्रीच वारली 10 वाजता. म्हणलं मग मेसेजमध्ये तर सकाळी 5:30 वाजता गेली. नाही म्हणे. मग आणि पप्पाचं आणि आत्याचं आहे ना रात्रभर भांडण झालं. कशावर आहे.
म्हणे आजीच्या गळ्यात सोनं नव्हतं का? म्हणलं मग रे? मग म्हणे 2 वाजता निवाडा झाला म्हणे, पप्पानं 20 तोळे ठेवले आणि आत्याला 15 दिले आणि मग म्हातारी ओके झाली. काढून घेता हो साल काय ठेव. तुम्ही एवढंही कमवू नका का तुम्ही मेल्यावर भांडणं होती. बस एवढं जरी कळालं ना कीर्तन सफल झालं माझं. तुम्ही एवढंच कमवा का तुमचे दिवस व्यवस्थित घालतील लोक तुमचे खालचे. बस जास्त कमवून ठेवूच नका पुढच्या पिढीला. त्यांना काही काम करायला काही ठेवता का नाही तुम्ही? हल्ली बघा आपण लेकीला संसार देतो, मी त्याच्या विरोधात आहे फडसर. अरे मग तिला तुम्ही सर्व संसार देता नाही, लेके लेके, मग तिनं काय करायचं नेमकं जाऊन? या म्हाताऱ्याला विचारा, त्यांना विचारा, आम्ही वायली निघालो, अंगावरल्या कपड्याने बाजूला काढून दिलं, मग एवढं मिळवलं. मग कष्टाचं मिळवलं म्हणून किंमत आहे. आयतं दिलं तर किंमत राहील का? काय कळा ना तुम्हा आम्हाला. जाऊ द्या मरू द्या, आपला बोलायचा भाग वेगळा आहे. हे जे आहे ना, हे मी माझं सोडून द्या, हे आपलं इथं काहीच नाही. अहम जो आहे, मीपणा जो आहे ना, बाबा अहंकार निशी गणदाट, गुरुवचने फुटली पहाट. खऱ्या अर्थानं संतांची एखाद्याची जर भेट झाली तर आपल्या जीवनाचं सार्थक होईल. आणि हे सार्थक जर करायचं असेल तर संसार जिंका, आणि संसार जिंकायचा असेल तर शेवटचे 5 मिनिटं ऐका. विठ्ठल बस. आता काय केलं म्हणजे तुम्हाला चांगलं जगता येईल? मी संतांकडे या हे म्हणतच नाही. आता काय करता येईल तुम्हाला सांगतो. आम्ही ज्यांच्या कुशीत राहतो, अनंत कोटी ब्रह्मानायक भगवान साईबाबा, आणि त्या साईबाबांना हजारो लोक, लाखो करोडो लोक जातात. आणि लोकांना असं वाटतं साईबाबा म्हणजे ATM आहे. ATM असं काही नाही. साईबाबा ही एक विचार आहे. साईबाबा हे एक विचार आहे, आणि त्या विचाराचं सार मी काढला. साईबाबा असं म्हणतात जगाला, तुम्ही जीवन कसं जगणार? तर जगताना त्यांनी सांगितलं, आल्या गेल्याचा आदर करी, तृषिता जल भुकेल्या भाकरी, उघड्यास वस्त्र बसाया ओसरी, देता श्रीहरी तुष्टेल. येणाऱ्या जाणाऱ्याचा आदर करा, तहानलेल्या पाणी द्या, भुकेलेल्या भाकर द्या. असं जर केलं तर देव तुमच्यावर प्रसन्न होईल. वादावादी नाही भरी, नको कुणाची बरोबरी, नसता श्रद्धा आणि सबरी परमात्मे बरी साधना. कुणाशी वाद घालू नका, कुणाची बरोबरी करू नका. बरोबर करायचीच असेल तर बरोबर चालायचं शिका, पण बरोबरी करू नका, वाद घालू नका. असं जर तुम्ही जीवन जगलात तर तुमच्या जीवनाला अर्थ आहे, आणि हे जीवन आपण जगू शकतो. एक सुंदर जीवन आपण उभं करू शकतो, हा संसार उभा करू शकतो. म्हणून आता झालं गेलं सोडून द्या, आता पुढे या आणि एक संकल्प करा की मी आणि भगवंत यांचं नातं मी आता इथून पुढे उर्वरित आयुष्यामध्ये एकरूप करेल, दृढ करेल. आणि तो संकल्प तुकोबराय 3ऱ्या चरणात घेतात. पण ऐसा नावे, हो पण ऐसा नावे, पण ऐसा नावे, पण ऐसा शाहे, देवधारी जय तो भावे, देवधारी जय तो भावे, एरकायती मामुनी, एरकायती मामुनी, देवधरी तो भावे, देवधरी जय तो काय के बापुरे, हो ये काय के बापुरे. पण ऐशा नावे, देवधरी जे तो भावे. पण आता एक प्रतिज्ञा करा, अशी प्रतिज्ञा करा, देवधरी जे तो भावे. तो भगवंत तुम्ही धरून घ्या, आपला आता सुटलाय हातातून, पण कशाने धरा? भावे. कारण भाव जर असेल तरच जगामध्ये तुम्हाला देव या तत्वाशी एकरूप होता येईल. म्हणून असा भाव सदृढ जर तुम्ही केला तर तुम्हाला काय मिळेल याचं उत्तर जे आहे ना, ते उत्तर आहे तुका म्हणे जावे, सतकीर्तीने बरवे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे जावे, सतकीर्तीने बरवे. जावे म्हणजे जगावे, खावे नाही.
असं जगा की सतकीर्तीने बरवे. सतकीर्ती जी आहे ना तीच जीवनामध्ये मागे शिल्लक राहते आणि अशी कीर्ती जर मागे शिल्लक ठेवायची असेल तर आपलं जीवन परिपूर्ण करा आणि आपलं संसार जिंका. आज खऱ्या अर्थानं ज्यांनी संसार जिंकला असे गुरुजी, खरोखर त्यांनी आपला संसार जिंकला. 5 मुली, त्यांची लग्न, मुलगा, त्याच्या संसाराचं व्यवस्थापन हे सर्व पाहत असताना 5ही मुलींचं कल्याण कसं होईल याकरता उच्च शिक्षित असणारे सर्व मुलींना त्याच ठिकाणी दिलं की ज्या ठिकाणाहून मुली आदर्श जीवनाचा प्रभाव समाजापुढे ठेवतील. सर्व अंगानं बारकाईनं त्यांनी आपल्या संसारामध्ये योग्य थाटणी केली आणि आज ते आपल्यातनं निघून गेले, ईश्वराच्या मूळ स्वरूपाशी प्राप्त झाले. आज ना उद्या तुमचं आमचंही जीवन त्याच वाटेनं आपलंही ठरलेलं आहे. फक्त आपल्या जीवनाला ती झालर जी आहे सुखाची आणि भगवंताच्या भक्तीची ती मात्र जोडून घ्या आणि आपलं जीवन परिपूर्ण करा. एवढंच जाता जाता सांगतो आणि माझ्याबरोबर तुम्ही सर्वांनी आता भजन करा. साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. दत्त गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. हळूहळू चला मुखाने साईनाथ बोला पायी. हळूहळू चाला मुखाने साईनाथ बोला. साई माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार. साई माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार. आकाशात तारका शिर्डीत द्वारका साईबाबा सारखा देवना. आकाशात तारका शिर्डीत द्वारका साईबाबा सारखा देवना. साईबाबा सारखा साईबाबा सारखा देवना. आकाशात तारका शिर्डीत द्वारका साईबाबा सारखा देवना. आकाशात तारका शिर्डीत द्वारका साईबाबा सारखा देवना. चिखल पाऊस आला चिखल झाला. भिजला हरीचा विना मुखाने साईनाथ बोला. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो. अगदी 2 मिनटं बसायचे. स्वर्गीय कारभारी नारायण दराडे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांनी आपल्या पवित्र वाणीतून अतिशय सुंदर असं विवचन मांडलं ते गुरुनाम गुरुवर्य हरिभक्तपरायण विकासजी महाराज गायकवाड, ज्यांचं उभ्या महाराष्ट्रभर रामायणाचार आणि भागवताचार्य म्हणून ज्यांची ओळख आहे असे आदरणीय विकासजी महाराज गायकवाड यांनी सुंदर असं विवचन या श्राद्धाच्या निमित्ताने केलं. मी सर्वप्रथम या दराडे कुटुंबियाच्या वतीनं दुःखद अंतकरणाने आदरणीय महाराजांना धन्यवाद देतो. या दराडे परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि विशेष करून शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये सन्माननीय वाकचौरे साहेब शिक्षणाधिकारी,
त्याचप्रमाणे बाबासाहेब कारभारी सांगळे, प्राध्यापक रयत शिक्षण संस्था आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय बंडूनाना बाबड, त्याचप्रमाणे जगनशेठ खैरनार, बबनराव खैरनार, अशोकराव भाबड, अनेक मंडळी या ठिकाणी तोलामोलाची या ठिकाणी उपस्थित आहे. परंतु आज एक आगळ्या वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली गुरुजींना या ठिकाणी देणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि 2 मिनटं शांत बसायचं आहे. यापूर्वी अनेक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले. गेली पंधरवड्यात या ठिकाणी 5 वर्ष श्राद्ध, 4 अंत्यविधी असे अनेक दुःखांकित कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले. परंतु आजच्या या दसक्रियेच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने गुरुजींना त्यांच्या एका छोट्या मुलीने एक सुंदर पद्धतीची श्रद्धांजली लिहून या ठिकाणी माझ्याकडे दिली आहे. तिचं वाचन अगदी 2 मिनटात मी करतो. तीच खरी श्रद्धांजली गुरुजींसाठी ठरेल आणि ती आपण सगळ्यांनी श्रवण करायची अशी विनंती करतो आणि मी त्या श्रद्धांजलीचं या ठिकाणी वाचन करतो. सुरुवात कशी करावी, काय लिहावे या विचारांविषयी खूप दिवसांपासून संभ्रम होता. अर्थात ज्यांच्याविषयी लिहिणार त्यांच्यातील मोठेपण, माणूसपण, बापपणा माझ्या अल्पबुद्धीला कळेल असेल का? ज्यांनी मला हे सुंदर जग दाखवले व माझ्या आयुष्याला आकार दिला, सुकर समृद्ध केले, अशा अत्यंत आदरणीय माझे वडील म्हणजे आमचे नाना. नानांबद्दल लिहिताना मनामध्ये असंख्य भावनांचा, आठवणींचा संचय असताना त्या व्यक्त करता येत नाही. कागदावर उतरवताना विचार स्तब्ध झाले आहे. शब्दभंडार कमी पडत आहे. असे का व्हावे? बुद्धी किती तेज असली तरी भावनांना मात देऊ शकत नाही म्हणून असेल का? आज देखील काही सुचत नाही. पण तरीही नानांविषयी मला आठवते त्या वयापासून त्यांच्या ज्या स्मृती, व्यक्तिमत्वाचे पैलू माझ्या मनाला, बुद्धीला उमगले ते टिपण्याचा केलेला हा अल्पसा प्रयास. मी साधारणतः 4-5 वर्षाची असेल त्यावेळी नाना कासरवाडी येथे प्राथमिक विद्यामंदिर या शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी नाना पाटे कधीतरी उठून टेप रेकॉर्डवर भक्तिगीत लावणे, गायींचा चारा पाणी करणे, धारा काढणे इत्यादी कामे करून, तसेच स्वतःचे नित्यकर्म उरकून सकाळी 9 वाजेपर्यंत गावातून वर्तमानपत्र घेऊन यायचे. नंतर दिवसभर शाळा करून संध्याकाळी शेताला फेरफटका, कामाचा आढावा, पुन्हा रात्री गायींचा चारा पाणी, धारा काढणे इत्यादी कामे करत वर्षानुवर्ष असा गुरूंचा दिनक्रम चालू होता. अत्यंत करारी, शिस्तबद्ध, नाकासमोर चालणारे, कुणाला पाय लावायचा नाही आणि कुणाच्या पायाला पडायचं नाही अशा स्वभावाचे आमचे नाना वरून जरी कडक असले तरी आतून अत्यंत हळवे, मृदू होते. आम्हा सर्व भावंडांना त्यांच्याविषयी एक आदरयुक्त धाक होता. त्यामुळे नानांच्या गाडीचा आवाज ऐकला की गाण्यांचा टेप रेकॉर्ड बंद करणं, TV बंद, आपसात चालू असलेले भांडण, मारामारी बंद करणं आणि सगळ्यांनी चिडूचूप जो आपला अभ्यासक्रम आहे त्याप्रमाणे पुस्तक काढून अभ्यासात दंग असे आमचे शालेय जीवन चालू होते. शाळेतील वह्या, पुस्तके, इतर साहित्य यासाठी कधी वाट पाहावी लागली नाही. कधी कुठल्या गोष्टीशी संघर्ष करावा लागला नाही. आवश्यक त्या गोष्टी वेळच्या वेळी मिळत होत्या. नानांचा स्वच्छ टापटीपची भारी आवड होती. ते नेहमी इस्त्रीचे कपडे वापरायचे. त्यांचे कपड्यांचे कपाट अगदी नीटनेटकी असायचे, व्यवस्थित असायचे. स्वतःची कामे स्वतः करत 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या वेळी आमच्या कपड्यांना ते युनिफॉर्मला ते इस्त्री करून द्यायचे. स्वतः शिक्षक असल्याने मुळातच शिस्त, संयम आणि वेळेची नियोजनबद्धता, आर्थिक नियोजन या सर्व त्यांच्या अंगी मुरलेल्या गोष्टी होत्या. तसेच अनेक वातावरण कुटुंबात देखील होते. समाजाला, विद्यार्थ्यांना घडत असताना स्वतःच्या अपत्यांना कसे मागे ठेवणार हा भावंडांना शिक्षणासाठी नेहमी प्रोत्साहित दिले. आयुष्यात कुठलाही प्रसंग आला तर स्वतःच्या पायावर उभा राहता येईल एवढे शिक्षण असायला हवे असा त्यांचा नेहमी आग्रह असायचा. नोकरी करत असताना जोडीला शेती व्यवसाय सांभाळून कुटुंबाचा आर्थिक, सामाजिक स्तर उंचावला. सेवानिवृत्तीनंतर देखील त्यांनी स्वतःला दैनंदिन कामामध्ये व्यस्त ठेवले. त्यांना वाचनाची फार आवड होती. घरात दररोज 2 तरी वर्तमानपत्रे असायची. तसेच साप्ताहिक, मासिक, वार्षिक, दिवाळी अंक, विविध प्रकारचे पुस्तकं, ग्रंथ, कादंबऱ्या असायच्या. त्यांना शब्दकोडी सोडवण्याचा छंद होता. डायरी लिहिण्याची सवय होती. त्यांचा दिनक्रम देवपूजा झाली की ग्रंथाचे वाचन, डायरी लिहिणे असा न चुकता होता. काळानुरूप, वयानुरूप ते स्वतःला बदलत गेले, घडवत गेले. अत्यंत शिस्तबद्धपणे त्यांनी आपले आयुष्य जणू सेट केले होते. आयुष्याच्या उत्तरार्धात देखील त्यांनी अत्यंत संयमरित्या जगला. हळूहळू एका
गोष्टीतून कामातून स्वतःला निवृत्त करत गेले, पण जोपर्यंत हातपाय चालत होते तोपर्यंत स्वावलंबन मात्र जपले. शेवटच्या काळात ढासळत असणारे आरोग्य आणि परावलंबित तो यामुळे खचले, पण तरीही वयानुसार आता असे होणार हे स्वीकारून होणाऱ्या यातनेला, त्रासाला, संयमाला आणि सामोरे गेले. विशिष्ट काळानंतर आता औषधोपचार नको असे सांगून हळूहळू अन्न व पाण्याचा त्याग केला. आपले सर्व कर्तव्य पार पाडून, सर्व मोह माया प्रेमाचे बंधन तोडून 1 फेब्रुवारी 2023 रोजी इहलोकीची यात्रा संपून आनंदात विलीन झाले. प्रिय नाना, तुम्ही आमच्यासोबत नाही असे सांगताना अंतकरण गैरवून येते. संयमाचा बांध फुटतो. असा एकही दिवस गेला नाही की तुमची आठवण आली नाही. तुमच्या छत्रछायेखाली कसलीच उणीव भासली नाही. आमचे आयुष्य इतके समृद्ध केले की काहीच आवडत नाही, परंतु तुमची उणीव कशाने भरून निघणार नाही. नाना, वडील म्हणून तुम्ही ग्रेटच आहात. तुमचे अपत्य म्हणून जन्माला येणं हे आमचे भाग्य. तुम्ही आयुष्यभर निरपेक्षपणे देतच आलात, पण अजूनही तुमच्याकडे मागणे आहेच. तुमचे आशीर्वाद सदैव असतीलच, पण तुमच्यासोबत तुमच्यातील संयम, सहनशीलता, शिस्त, स्वावलंबन, व्यवहार चातुर्य, प्रामाणिकपणा, नियोजनबद्धता आणि काळानुरूप स्वतःला बदलत जाणे या आणि अशा अनेक गुणांचा वावर आमच्यामध्ये जोपासण्याची प्रेरणा, बुद्धी आम्ही आजन्म तुमचे ऋणाईत असणार आहोत. आज प्रथम पुण्यस्मरण जड अंतकरणाने तुमच्या पुण्य आत्म्यास चिरशांती लाभो हीच आदरांजली अर्पण करून विनम्र आवेदन करते आपली कन्या रोहिणी. खूप असं सुंदर विवेचन आदरणीय गुरुजींच्या बाबतीत त्यांच्या मुलीने केलेलं आहे. परंतु या उपस्थित समाजाच्या साक्षीनं मी सांगू इच्छितो की आजच्या या कलियुगात अशा शिस्तप्रिय माणसाला साथ देण्याचं काम आमच्या आत्याने म्हणजे वत्सलाबाईने या ठिकाणी खांद्याला खांदा लावून केलं. आणि अशा शिस्तप्रिय अशा माणसाचं जीवन यात्रा गेली 1 वर्षापूर्वी आनंदात विलीन झाली. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, उपस्थितांच्या वतीनं आदरणीय मामांना, गुरुजींना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितांच्या वतीनं आदरणीय बबनदादा खैरनार यांना एकट्यानं विनंती करतो की आपण दादांना श्रद्धांजली व्हायची. बबनदादा खैरनार, चला. शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, गेल्या 1 वर्षापूर्वी आपले सर्वांचे मार्गदर्शक, सर्वांचे हितचिंतक असे कारभारी नारायण दराडे गुरुजी हे आपल्यातून गेले. गुरुजींच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर अतिशय सरळ स्वभावाचा, स्वाभिमानी आणि आपल्याला जे परमेश्वरानं ज्ञान दिलं त्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यालाही झाला पाहिजे, म्हणजे कुठलाही स्वार्थ नाही. तसं जर ह्या कुटुंबाचा विचार केला तर दादा रामचंद्र असतील तेव्हापासून आमच्या वडिलांचे ते मित्र होते. ह्या मंडळीमध्ये कधी स्वार्थ नव्हता, हव्यास नव्हता, आटास नव्हता. फक्त जीवन जगताना आपल्याकडे कोणी चुकीचं बोट करणार नाही ही पथ्य ही कुटुंबही बरोबर घेत असं. तसे गुरुजी जीवन जगताना आईवडिलांची सेवा केली, बंधुप्रेम टिकावलं आणि गावामध्ये सुद्धा एक अजान शत्रू म्हणून त्यांची ख्याती होती. आणि ज्या वेळेला शिक्षक म्हणून ती शाळेमध्ये काम करायची, आमच्याकडे काही दिवस त्यांची बदली होती. एकही मिनटं लेट नाही, एकही मिनटं लेट शाळा सोडणार नाही, एकही मिनटं लेट कधी शाळेमध्ये येणार नाही. शाळेत आल्यानंतर अनेक विद्यार्थी जे घडवले त्यांच्या हृदयामध्ये आजही हे दराडे गुरुजी, दुसरे एक माळू गुरुजी होते दराडे गुरुजी, हे कधीच कोणाच्या मनामधून, पोरांच्या मनामधून जाणार नाही. कारण त्यांच्यामुळं चांगली चांगली मुलं घडली, इंजिनियर घडले, डॉक्टर घडले, सगळी मुलं घडवली. माझी ही पुढली पिढी घडवणं, दुसऱ्याची मुलं घडवणं याच्यासारखं पुण्य मला वाटतं काहतच नाही. त्यामुळं महाराज ह्या आमच्या गुरुजींना मोक्ष मिळणं हा कधीच मिळालेला आहे, कारण त्याने आयुष्यामध्ये चांगलंच काम केलेलं आहे.
चुकीचा एकही काम त्यांच्याकडून कधी झालेलं नाही. त्यामुळे यांना परमेश्वराने सद्गती दिलीच आहे आणि त्यांना आपली फक्त एक बोलण्यापुरतं या आमच्या गुरुजींना परमेश्वराने चांगली जागा द्यावा, सद्गती मिळावा. आणि ह्या कुटुंबाला नकळत दुःख आहे, कारण गुरुजींनी ज्या ज्या गोष्टी आपल्याला मार्गदर्शन केलं, ज्या ज्या गोष्टी शिकवल्या, त्या वेळेला यांना याची आठवण होणारच आहे. आणि हे दुःख ह्या दराडे परिवाराला जे झालं ते कमी करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देव. व आपल्या सर्वांच्या वतीने गुरुजींना शेवटची एक श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद दादा. या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवेसाठी संदीपन महाराज बागुल, देवराम महाराज अभोरे आणि चंद्रकांत महाराज बनसोडे यांनी अमोल अशी साथ दिली. या दराडे कुटुंबियाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आपल्या सिन्नर तालुक्यातील ज्येष्ठ उद्योगपती आदरणीय दादा पुंजाभाऊ सांगळे या ठिकाणी उपस्थित झाले होते, परंतु पुढील कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पुढील प्रवासासाठी गेलेले आहे. मी सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा मामांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि आदरणीय नानांना विनंती करतो मामांना श्रद्धांजली व्हायची. खरं तर सरांचा विद्यार्थी म्हणून सरांना या ठिकाणी आदरांजली वाहिली पाहिजे हे माझ्या मनात होतं, पण आमच्या सर्वांची आधारस्तंभ तंटामुक्तीचे अध्यक्ष बबनराव खैरनार यांनी आपल्या सर्वांच्या वतीने गुरुजींना या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली. गुरुजींच्या सान्निध्यात लहानचा मोठा झालो, त्यांच्या संस्कारांना वाढलो आणि जीवनामध्ये आज जे काही यश आणि जे काही आज लोक मलाही नाना म्हणून हाक मारताय त्यामध्ये गुरुजींचे फार मोठे आशीर्वाद होते. खरं तर गुरुजी चाचला असताना जेवणाचा डबा हा आणायची पाळी हा माझ्यावरती आणि अशोक पाटील या दोघांवरचीच असायची आणि दुपारच्या सुट्टीत सायकल गुरुजींची चालवायला मिळायची, हाय मोठा आनंद व्हायचा आणि मळ्यात जाऊन तो डबा घेऊन यायचो. खरं तर गुरुजींचं जीवन चरित्र पूर्ण गुरुजींच्या मुलीने आपल्यासमोर या ठिकाणी लिहिलं आहे, मांडलं आहे आणि ते सत्य आहे. काहीतरी चुकीचं न मांडता जे काही सत्यता आहे ती खरी सत्यता आहे. अशी माणसं जीवनात मिळणे म्हणजे आपल्या जीवनाला काहीतरी आकार येणे. अशा पद्धतीचं जीवन गुरुजींनी अनेक विद्यार्थ्यांचं घडवलं. मी सगळ्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने गुरुजींना भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करतो. खरं तर हरिभक्त परायण गायकवाड महाराजांनी आपल्या जीवनामध्ये आपले काही जे जगण्याचे मार्ग आहे मग ते हार विहार असतील, त्याबद्दल संस्कार संस्कृती असेल, ह्या बाबतीमध्ये बारीक सारीक गोष्टीतून 21व्या शतकाच्या पुढच्या पिढीने कसं जगावा, कसं वागावा, कसं राहावा, कसं मोठं व्हावा या बाबतीमध्ये आपल्याला काहीतरी पूर्वीच्या काय आपल्या पूर्वजांचे या ठिकाणी दाखले दिले. खरे आज आपण त्या गोष्टीकडे वळालो पाहिजे. कीर्तन हे माणसाच्या जीवनाचं परिवर्तन असतं, कुटुंबाचं परिवर्तन असतं, समाजाचं परिवर्तन असतं. ते परिवर्तन करण्याचं काम या ठिकाणी हरिभक्त परायण गायकवाड महाराज यांनी केलं. त्यांना आम्ही दुःखद अंतकरणाने या ठिकाणी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा गुरुजींना या ठिकाणी अखेरीची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी या सुंदर अशा कीर्तन सेवेसाठी ज्यांनी छोट्या छोट्या बालकांनी सुंदर अशी साथ दिली ते संत मुक्ताई शिक्षण वारकरी शिक्षण संस्था मनोहरपूर अकोले आणि त्यांचे हरिभक्त परायण चेतन महाराज यांना मी दुःखद अंतकरणाने या ठिकाणी धन्यवाद देतो आणि गुरुजींना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी शेळके सर यांना निमंत्रित करतो. अगदी अल्पशा शब्दात या ठिकाणी आपण आपली श्रद्धांजली समर्पित करायची. कृपया मी तुमचे 2 मिनटं घेतो. आदरणीय माझे गुरुवर्य तसे दराडे गुरुजी हे माझे नात्याने बाबा होते. आताच माझे बालपणीचे मित्र बंडूनाना भाबड यांनी श्रद्धांजली वाहिली. 1977-78 ही साल मी कणकुरीहून मामाच्या गावाहून माझ्या आजीकडे पुंजाबाई हरी दराडे यांच्याकडे शिक्षणाकरता आलो आणि योगायोगाने आत्ता 5वीला आमचे बाबा आज खऱ्या अर्थाने गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्दैव महेश्वरा अखेरची श्रद्धांजली वाहण्याची मला संधी मिळाली. मी संयोजकांचे आभार मानतो. गुरुजी हे खऱ्या अर्थाने साने गुरुजी होते. मी सुद्धा गुरुजींचा विद्यार्थी. नंतर मी शिकत शिक्षक झालो. मी पण आता सेवानिवृत्त झालो.
व्यावहारिक गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये म्हणजे आमचे मुंडे सर मला नेहमी म्हणायचे आमच्या लोकांना, तुम्ही नाणे गुरुजी बनवू नका, साने गुरुजी बना. त्याच्यामध्ये व्यावहारिकपणा म्हणजे नाणे गुरुजी, साने गुरुजी हे सगळं आम्हाला लागू पडतं. एकमात्र दराडे गुरुजी म्हणजे हे साने गुरुजी होते. ते अतिशय स्वाभिमानी होते, कडक. दराडे गुरुजी आता माझ्यासहित सांगतो की आम्ही शिक्षक ज्यावेळेस मी सेवा करत होतो किंवा आजही जे लोक सेवा करतात शिक्षक, विद्यार्थी समोरून येतात जातात, परंतु बंडूनानांना माहिती आहे की दराडे गुरुजी, सोनवणे गुरुजी, बागुल गुरुजी, पाटील गुरुजी, कोळी गुरुजी हे पाहिले का आमची हवा गुल्लू व्हायची. असे गुरुजी होते. गुरुजी कधी उशिरा आलेले नाही आणि अतिशय प्रामाणिकपणे या देवाने सेवा केलेली आहे. देवच म्हटलं पाहिजे. आमच्यासारखे असे वंचित विद्यार्थी होते त्या काळामध्ये, कटाक्षाने जवळ घेऊन सांगायचे, यार तुला शिकावं लागल, तुझी परिस्थिती खूप वाईट आहे. आज असे लोक माझ्यासहित आम्ही असं दरडावून कधी विद्यार्थ्यांना बोललो नाही, परंतु तो काळच तसा होता. 77-78 मी 3 वर्ष गुरुजींचा विद्यार्थी होतो. हायस्कूल नुकतंच चासला आलं होतं. आज ग्रामपंचायत त्या ठिकाणी आमची शाळा होती बंडूनाना, बरोबर आहे ना, धाब्याची मोठी शाळा होती आणि त्या ठिकाणी मी 3 वर्ष 7वीपर्यंत शिकलो आणि 8वीला हायस्कूलला गेलो. तर असा शिक्षक, खरा शिक्षक, हाडाचा शिक्षक या भागामध्ये होऊन गेला आणि आज खऱ्या अर्थाने त्यांना बोल कौतुके बोलावे, करावा आत्मसन्मान. तो सन्मान कुटुंबियांनी केलेला आहे. महाराजांनी अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. तर मी शेवटची या माझ्या गुरुला, बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. वेळ खूप झालेला आहे. या ठिकाणी मामांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं, आपल्या पायातील चप्पलपूट करायची आणि आदरणीय महाराजांना मी विनंती करतो आपण पसायदानाच्या रूपाने मामांना अखेरची श्रद्धांजली द्यायची. सर्वांनी आपले पादत्राणी बाहेर बाजूला काढा. पाय आपले फरशीला किंवा चटईला स्पर्शित झाले पाहिजे. हरि ओम. शांती शांती शांती. आता विश्वात्मके देवे केने वागण्य दोषावे, दोषो निमजल्यावे पसायदान हे. जे कलांची वेंकडी सांडो तया सतर निरती वाढो. भूता परस्परे करोणे परिवारचे दुरितांचे निर जावो. विश्वसुधर्म सुरे भावो. तुझे मानसिल तुटी राहो. प्राणितात वर्षते सकल मंगळी. ईश्वर निष्ठांची मानवी आली. भगवत मंडळी भेटतो तया होता. चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. गोरुतीचे गाव. पियुषाची चंद्रमेचे आलंछन. मातंगती तापहीन. ते सदा ही सर्व सज्जना स्वये होतो किंबहुना सर्वसुखी. पूर्ण भवने दिलोकी. भजिवा हरिपुरुषी अखंडित आणि प्रकृतो भजिये. विशेष लोकये दृष्टादृष्टीचे भोवावे. जे यतमने श्री विश्वेश्वरा हो. आहोये ज्ञान बसाहो. निधी ज्ञानदेव सुखिया झाला. निधी ज्ञानदेव सुखिया झाला. निधी ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती. पुंडरीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव